विठ्ठल आवडे प्रेम भाव। कारण पैशाची मालकीन रुक्मिणी आई साहेब आहे, लक्ष्मी आई साहेब आहे, आणि पैशाच्या मालकिनीचा मालक विटेवरचा बाप यांच्याकडे मनानं जात होता। याच्याकरता ते पैसे नको म्हणले। पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर। अत्यंत साध्या परिस्थितीत, खरं तर तुकोबारायच्या घरी आल्याच्या नंतर शेवटच्या परिस्थितीत भौतिक परिस्थिती पाहिली तर तुकोबारायकर बाज पण व्यवस्थित नव्हती। मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा कोदडी आथरलेली होती। तुकोबारायच्या घरी म्हणे देव आल्याच्या नंतर तुकोबारायकडे कन्या होत्या। त्या कन्या पण घट्ट नव्हत्या, पातळ होत्या। त्या आवरण्यासाठी जगाचा बाप चतुर्भुज होतोय। दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, त्या कन्या विटेवरच्या मालकाने खावा। आपल्याकडे जेवण झाल्याच्या नंतर विलायची, लवंग, महाराज सुपारी, काय काय तुमच्याच दुकानावर भेटतं ते। ही देण्याची पद्धत आहे। पण शास्त्री बुवा तुकोबारायकडे ते पण नव्हतं। काय म्हणले? मुखशुद्धी तुळसीदार, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ। मुखशुद्धी तुळसीदार, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ। या कन्या घेतल्याच्या नंतर तुळशी वृंदावनाजवळ तुकोबाराय गेले आणि तुळशीचं खाली पडलेलं पिकलेलं पान हातावर घेतलं आणि देवाच्या हातावर दिलं। देवा, हे मुखशुद्धी करता घेऊन टाक। मी नाजूक आहे, मी गरीब आहे, मी दुर्बळ आहे। काय अधिकार असेल या लोकांचा? मी दुर्बळ आहे देवा, मी दुर्बळ आहे। जगाचा बाप ज्यांच्याकडे जातो ते दुर्बळ असतात का? अहो, भंगिऱ्यानं खांद्यावर हात टाकला तर लोक म्हणते साहेबाची मायावर कृपा आहे। अरे साहेबानं त्याच्यासाठी तू या खांद्यावर हात टाकलाय, तुला दाबायचंय। आणि काय मोठडपण सांगतो तुम्हाला? एक माहिती आहे का, झाडाखाली पाऊस नाही पडला तरी धन वाळत नाही, पण त्या सोयाबीनला शेंगच लागत नाही। झाडाखालचा ऊस वाळत नाही, पण 4 कांड्याच्या वरी 5वं कांड लागतच नाही। मोठाले झाड बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत। तरी ते म्हणतात नाही नाही, ते मला भेटले, माझ्या खांद्यावर हात टाकला, तुला वाजिण्यासाठी टाकलाय। इतके खुश होतो आपण, इतके खुश। तुकोबारायच्या घरी किती मोठे जात होते माहिती आहे? विश्वातल्या सगळ्या मोठ्याला कोण्या दिवशी फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। हे बजबज करणारा गिरगावकर पण कोण्या दिवशी फुकायचा आहे हे ज्याच्या हातात आहे शास्त्री बुवा, त्याला जगाचा बाप म्हणतात। आणि तो तुकोबारायकडे मनान जात होता। ते गरीब असतील का? तिही त्रिभुवानी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी। आम्ही वैभवाचे धनी। तुकोबाराय म्हणतात देवा, हे विश्वाचे या तिन्ही भुवनात ते धनी, अधिकार आहे त्यांचा। तरी पण लिनता किती बघा ना, देवा मी दुर्बळ,
काय परिस्थिती साधी. जगाचा बाप त्यांच्याकडे येतो म्हणून लक्ष्मी नको म्हणले. न लगे मुक्ती आणि संपदा. मोक्ष का नको म्हटले असतील? मोक्ष आवडत नाही त्यांना. हातवरी करा बरं. हातवरी करायची हिंमत काऊन नाही सांगू का तुम्हाला? मोक्षच आपल्याला भेटत नाही ना. आणि म्हणून ज्यानं हातवरी केला तो नालायक. विठाला विठाला राजो. सामान्य का मोक्ष? नखाच्या चुंबळी वळल्या. स्वप्नात नाही मोक्ष. यायनं मोक्ष कामाला लावला. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दाजी होय सांगूयचे तू कामाने होय सांगूयचे तू कामाने. मोक्ष आम्हा घरी कामारी कामारी ये दाशी. भांडे घासायला मोक्ष होता. सडा टाकायला मोक्ष होता. धुणं धुवायला मोक्ष होता. याच्या पलीकड सांगू का? मोक्षानं लय वळवळ केली की मोक्ष सुखा हाणू लाता. लय वळवळ करू नको. चल वय घरी. लाथ आणली कमरात. काळ गुलाम सलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. मोक्ष कशासाठी पाहिजे माहितीये का? ज्याला यमाची भीती वाटते महाराज त्याला मोक्ष. इथं तर त्याच्या बोकांडीवर पाय दिलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. म्हणून मोक्षाची नकोय म्हणले आम्हाला मोक्ष. न लगे मुक्ती आणि संपदा. काय मागितलंय? संत संग दे सदा. देवा मला फक्त संतांची संगती दे. काय असेल त्या संतांच्या संगतीत आपण पुढे बोलू. शेवटच्या कडव्यात देवा रात्रंदिवस तू अंतःकरणात राहावा. रात्रंदिवस मी तुझं आवडीनं भजन गावा. तू मला संतांची संगती द्यावा. याच्याकरता तू मला गर्भवासाला घातलं तरी हरकत नाही. तू का म्हणे गर्भवासी सुखी घालावे. काही काही माणसं याला भेले. मुनी मुक्त झाले भेले गर्भवासा. मुनी मुक्त झाले भेले गर्भवासा. विष्णुदासा सुलभतो. आम्हा विष्णुदासा सुलभतो. राज हो तुकोबराय म्हणलं देवा गर्भवासाचं दुःख भोगतोय. आणि इकडं तर बाकीचे लोक गर्भवासाला भेले. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा. पण मालक म्हणले आम्हा विष्णुदासाल तो सुलभ आहे. आम्हाला काय त्याची भीती नाही देवा. आणि इकडं गर्भवासातलं दुःख किती माहित? काय सांगू गर्भीची यातना माझा भोगिता नारायणा. मला मुद्रा जाना तुझा क्षणोक्षणा जाता. यातना किती यातना आहे. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगा. नाकी तोंडी किंवा पुढे काय काय नाकी तोंडी किंवा पुढे. विष्टाले पचहुकडे नाकी तोंडी किंवा पुढे. किंवा गर्भे दिला दंड. गर्भे दिला दंड. गर्भे दिला दंड. वरती पाय खारे तोंडा. वरती पाय खारे तोंडा. वरती पाय खारे तोंडा. वरती पाय खारे तोंडा. गर्भे दिला जावा. वरती
डॉक्टर नाही, आहेत डॉक्टर बसलेले, पण मलाही कळतंय गर्भात लेकर कसे असते साईबाचे. खाली मुंडकन वरी पाय, किती गर्भातलं दुःख असेल. वात्सल्याम रसना प्रियम शारायाम सर्वाती संप्लोय. आईला खारट आवडलं असेल, तुरट आवडलं असेल, आंबट आवडलं असेल, तिखट आवडलं असेल, गरम आवडलं असेल, गार आवडलं असेल, ते ती खाती. कुठं जातंय ते आणि कुठं आहे ते? गर्भातलं पाणी गायनिक क्षेत्रातली लोक चांगल्या प्रतीचा हँड ग्लोव्ज घालतात. घाणेरडं असतंय, घाणेरडं. पण मालक म्हणले देवा तू या 3 गोष्टी देत असतील तर ते दुःख गर्भवासाचं पण भोगायला तयार आहे. काय काय करतो देवा ते दुःख? जाऊ दे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदयात नाम तुझे, हृदयात नाम तुझे, हृदयात गर्भवासी दुःख नाही येता जाता. देवा तू चित्तात असला की गर्भवासाचं दुःख काहीच नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन अधिकाऱ्यांना वेळ आहे ना बसायला? आहे ना? ठीक आहे. अभंगावर येतो मी, तुम्ही मला आशीर्वाद द्या. बाळू बोलेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा, समाधीधन, नामनिष्ठ सद्गुरू महंत योगीराज भगवान बाबा तथा सद्गुरू समाधीधन योगीराज वामन भाऊ, एका योगी राजाच्या पुण्यतिथीला सुरुवात आणि एका योगी राजाच्या पुण्यतिथीला शेवट. नावं काही साईराज सगळ्यांचे माहीत नाहीत. येता येता त्या गुरुजींकडे बसलोत महाराज. आपण खूप आदर केला, फुलं टाकली रस्त्यानं. सासरवाडीत पण टाकीत नाहीत हो. आपल्याला फुलं टाकले बापू. म्हणून संप्रदायातल्या लोकांनी जरा नीट राहिलं पाहिजे. गुटखा नाही खाल्ला पाहिजे, तंबाखू नाही खाल्ली पाहिजे, बिड्या नाही वळल्या पाहिजे. हे सासरवाडीतले लोक तू बायकोल थोतरीत हाणल्यावर तू ह्याना तुला बदके देतील, ते नाही ती इज्जत करीत. काय माहिती गिरगावकर कुठला आहे, काय पहिल्यांदा आला, किती आदर. म्हणून संप्रदायातल्या लोकांनी गोड वागावं. भाऊबाबांचे जेवढे अनुयायी भक्त आहेत, या सर्व भक्तांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहात माझ्यासारख्या सर्वसामान्य, मी काही फारसा बुद्धिवान नाही, फारसा अभ्यासू नाही, फारसा ज्ञानी नाही, एका सामान्य गिरगावकराकडे आजची मागणीपर आलेली हे कीर्तन करण्याचा माझा योग, माझं महत् भाग्य. तुम्हा गावकऱ्यांना धन्यवाद. तारखेच्या संदर्भात तुम्हा विश्वस्तांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सैराजजी पोकळे, सैराज किराणा दुकान,
धामणगाव, ते संपर्क करत होते, आलेच सुद्धा, त्यांनाही धन्यवाद. खूप दुपारपासनं मला सारखा फोन करत होते, जिथं ज्यांची श्रीमद भागवत कथा चालू आहे. मला असं वाटतंय याच गावातलं रत्न, आध्यात्मिक क्षेत्रातलं आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदिनाथजी शास्त्री महाराज, त्यांची श्रीमद भागवत कथा त्यांच्या मुखारविंदातून ऐकता. सात्विक व्यक्ती, प्रांजळ व्यक्ती, नम्र व्यक्ती, खूप संपर्क करत होते. गुरुजींकडे भेट झाली त्यांची, त्यांनाही प्रणाम. ज्यांच्या आशीर्वादानं चालत असलेला वयोवृद्ध तपोवृद्ध पूजनीय वंदनीय पूज्यश्री गुरुवर्य सुदर्शनजी महाराज, फार वय झालेलं आहे त्यांचं. खूप दिवसापूर्वी त्यांनी या ज्ञानयज्ञाची, नामयज्ञाची, या अन्नसत्राची मुहूर्तमेढ सद्गुरू सुदर्शन बाबांनी रवलेली आहे. तशाही पुण्य पावन महात्म्याच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. भगवान मारुतीरायाचं अधिष्ठान, भगवान भाऊबाबांचं अधिष्ठान, भगवान ज्ञानोबाराय तुकोबारायांचं अधिष्ठान, भगवान विटेवरच्या मालकाचं अधिष्ठान, ह्या सर्व मोठ्या या पवित्र अधिष्ठानाला साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित बऱ्यापैकी मृदंगाचार्य मोहन महाराज घुले या परिसरातलेच आहेत, ते सुद्धा आले. आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण निलेश महाराज, खूप दिवसांनी भेट झाली वाघाची, ते सुद्धा आहेत. मनाचा मोठेपणा करून मोहन महाराज आलेत म्हणून आनंदानं जागा सोडून तुम्हाला जागा दिली, असे आदरणीय संदीप महाराज, याच मातीतलं रत्न आहे, त्यांनाही प्रणाम. प्रमाण खूप ज्यांच्या पाठ आहेत असे उत्तरेश्वर बापू वांगीकर सतत सोबत असते. त्यांच्या बाजूचे आदरणीय गणेशजी महाराज परिहार, गोड आवाजावर प्रभुत्व आहे, त्यांना सुद्धा प्रणाम. आदरणीय राजदीप महाराज असतील, आदरणीय अक्षय महाराज असतील, शास्त्रीबुवा तुमच्या बाजूचे आदरणीय बाळू महाराज, आमचेच नावकरी, आदी करून सर्व संस्थेचे विद्यार्थी, येथेच परिसरात ज्यांचं गाव आहे, आदरणीय डॉक्टर साहेब सुद्धा आलेले आहेत. चौधरी अण्णा असतील, त्यांच्यासोबत आलेले आमचे पवार सर, आदी करून ही बऱ्यापैकी आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊंचे शिष्य आहेत ते. हो, तावरे महाराज फार मोठ्या आस्कलित विद्वत्ता ज्यांची होती, अशा महात्म्यांकडे त्यांचं अध्ययन झालं, असे तावरे महाराज सुद्धा आहेत. आणि या सप्ताहाला बऱ्यापैकी योगदान ज्यांचं मोठ्या सडळ हाताने आहे, असे श्री मंजाबा उत्तम गरजे, BMC अकॅडमी संभाजीनगर, त्यांनाही धन्यवाद. मला वाटतं याच अकॅडमीचे विद्यार्थी. वा 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 वा. डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये एक गोडसं नाविन्य या दोन्ही रत्नांनी कमवलं. आणि अशा एका वाखाणण्या जोग्या किंवा वाखाणण्या योग्य अशा पदावर आरूढ असताना ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चिंतनाकरता ते खाली बसलेत, याच्याकरताही त्यांना धन्यवाद. तर काय होतं माहिती आहे का, 10-20 हजार पगार जिच्या नवऱ्याला, ती बाई इशिक रंगाच्या चपला घाली ती. हो, स्वयंपाक करताना पण तिच्या चपला विशिष्ट प्रकारच्या. त्या बाईला म्हणलं, बाई ह्या सगळ्या नमुन्याच्या चपला आहेत, एखादी चप्पल अशी आहे का ग, घरी महाराज आल्यावर त्याला हाणायची, तशी असली तर निघतो मी. असं ज्याच्याकडे बुटको भर पाणी आहे का, ते पण थांबन. तरुणांना सांगतो, खूप मोठं पद आहे रे राजे होय, खूप घासावं लागतं, अभ्यास करावं लागतं, शरीराची वर्जेस आहे, बऱ्यापैकी कष्ट घ्यावं लागते. त्यावेळेला हे दोन रत्न त्या अधिकाराला पोचले. सरजींचं नाव काय म्हटले, ज्ञानेश्वरजी धोत्रे सर आणि आदरणीय आणि अंकुशजी निमोणे,
हे दोन्ही रत्न डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये असून पहा ज्ञानोबराय तुकोबरायच्या पवित्र संप्रदायात पवार सर ते विलीन आहेत. हे आपल्याला स्वाभिमान आहे याचा. मी तुम्हाला सांगू का, जितकी मोठी माणसं परमार्थात वागतील का याचा परिणाम बारक्या लोकांवर होत असतोय. आणि मोठाली माणसं मुद्या घालून नुसतेच पंक्तीच्या कडीला बसतेत का, ह्या नालायकामुळं बारके झोपत असतेत. विठाला विठाला म्हणून मोठी माणसं वाकली की त्यांचं अनुकरण बारकी करत असतात. दोघांनाही धन्यवाद. फार मोठी जुनी परंपरा. ही परंपरेमध्ये सद्गुरू बाबांचा भाऊंचा आशीर्वाद तुम्हा सर्व ग्रामस्थांना भरभरून लाभो. राजे हो, चांगल्या संतांची फार वाण आहे सध्या. दिसणारे संत जगात तुम्हाला खूप दिसतील, पण आपल्या उद्धारासाठी प्राप्त होणारे संत या जगात फार दुर्मिळ आहेत, फार दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठे करुणा केली, करुणा केली, परी जग जेठे करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, खऱ्या साधूची भेट दुर्मिळ आहे. भंगीर तर कुंटालानं भेटतील. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी एक पद गायलं. महाराज, भोंदू चावता आला सुना नाही गाव. भोंदू तुम्हाला कुंटालानं सापडतील, पण आपला उद्धार करणारी संत मोजकी आहेत. भाऊ असतील, बाबा असतील. इथे जवळच वैकुंठवासी सद्गुरू मदन महाराज असतील, वैकुंठवासी भीमसिंह महाराज असतील. राजे हो, अशी लोक फार दुर्मिळ आहेत, फार दुर्मिळ आहेत. ज्या ज्या लोकांना या सात्विक लोकांचं दर्शन झालं ती माणसं पुण्यवान आहात, पुण्यवान. या सत्पुरुषांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. उपस्थित सर्व श्रोत्यांना साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला. माझे देहूतले मालक म्हणतात, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे जगदानंद कंद जगतपते, मला तुझा विसर झाला नाही पाहिजे, हे देऊन टाका. चित्तात असावा तू, रात्रंदिवस माझ्या चित्तात असावा. रात्रंदिवस तुझं स्मरण माझ्या अंतकरणात असावा. विटेवरचे मालक होते. ते ज्याची लेकरं असतील त्याला समजून सांगा, दटू नका. हो, दटवायला जमन लेकरायला. आपले देव कमी पडल्यावर फिरायला बोकडे कापायलेत लेकरं होण्यासाठी. हो, इतक्या कष्टान झालेल्या लेकरायला दटिल्यावर हानतेन ना त्याचे मायबाप गिरगाव करायलाच. हो, म्हणून दटू नका, फक्त बोलू देऊ नका घंटाक्स. विटेवरचे मालक खाली आले आणि तुकोबरायला विचारलं. मला असं वाटतं त्यावेळेला बऱ्यापैकी संत विटेवरच्या मालकाच्या पुढे बसली असावी. महाराज, ही लोक मागत नव्हती हो. कधी मागावं, काय मागावं, कोणी मागावं, किती मागावं, कशा करता मागावं, हे ज्याला कळतंय त्यांना संत म्हणतात. मागणी कळत नाही त्यांना माणसं म्हणतात. आणि मुद्दाम मागायला लावतो त्याला देव म्हणतात. देव मागायलाच लावतो. आणि याच्या मागणीतून जे वाचतेत का ते संत असतात. ही बऱ्यापैकी संत विटेवरच्या मालकाच्या पुढे बसलेली आहेत. आणि देवाला असं वाटत होतं यांनी काहीतरी मागावा, त्यांच्या मुखाकडे बघत होता. मागण्याची आस
पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. विटेवरच्या मालकानं सांगितलं तुकोबर आहे आवाज, तुमचं घर एकदम साधं आहे, तुम्हाला एखादं घर देऊ का? नकोय. एखादं पद देऊ का? तेही नकोय. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. पदाच्या बाबतीत खालचे पद तर कवा जातील कवा त्याचे तंगडे मोडतील त्या खुर्च्याच्या, त्याचा काही भरोसाच नाही ना. कारण यायला वर नेऊन घालणाऱ्या याचाच भरोसा नाही, कोणाची बटणं दाबतील. सकाळी एकाची खिचडी खातील, दुपारा एखाद्याचं जेवतील, संध्याकाळी एकाचं पेतेन पाणी आणि दणका चौथ्यालाच आणतील, बनलं पाचव्याचीच घेतील. काही भरोसा नाही ना. मग खालचे पद तर नाहीत, सत्य लोकाचं पद देऊ केलं. पण मालक म्हणले त्या पदावर जो बसलाय का त्यालाही नैतिकता सांभाळता आली नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. कशाला देतो देवा? बर 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 ये माई, लहानपणी असंच पडत आहे कोणी बी, मोठा झाल्यावर नीट राय. विठाला विठाला बरे, आतापासून वळण लागलं तर वाकण. ते पद नकोय म्हणले महाराज. घरदार काही नकोय. कशाला घर देतोय? एक जणांना मला वास्तू शांतीच्या कीर्तनाला नेलतं. चांगलं घर होतं त्याचं, 2-2.5 कोटी रुपयाचं. पैसे कुठून आणले होते मला ते माहीत नाही, पण घरात गेल्यावर कळालं हे 1 नंबरचा डाकू होता म्हणून. कारण चुकीच्या मार्गानं कमवलेल्या पैशाच्या भिंती सांगत असतात. हो, मिस्त्रीचे पैसे बुडिले, लोखंडावाल्याचे दिले नाही, खडीवाल्याचे दिले नाही, सिमिटावाल्यालाही चपका हाणला, इंजिनियरला तो बोलूच देईन गेला. त्या भिंती असं बसल्या बसल्या मसन वाट्यावानी होतो काही काहीच्या घरात बसल्यावर. असं समजायचं यानं चुकीच्या मार्गानं कमवलेलं धन आहे. पण आता कसं असतंय, मी बावल्यावर घोड्यावर बसल्यामुळं जास्त बोलता येत नाही. तिकडे घेऊन जा लेकरायला. कशा तुमचंही कीर्तन जातंय, शेजाऱ्याचं जातं, लेकरू येईन ते विठाला विठाला काही काही गोष्टी सांभाळाव्या लागतात आपल्याला. नाही सांभाळावं तर कोण दुखाला येईल. जे घोड्यावर बसले नाही ते गोड बोलायलेत, त्याला पण कळलं ना आपण किती कमवावा. पैशाचा लोभ सुटला नाही कोणाला. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे. कन्यापुत्र घोडेदारा जन, कन्यापुत्र घोडेदारा जन, कन्यापुत्र घोडेदारा जन. किंवा नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया आणि भस्मदंड छाया तरुवराची. आवडत नाही असं माणूस का? मग विरोधात नाही जाता येत. कीर्तन वगैरे झालं, घर पत्रिकेवरच फोटो गिटो होता, चांगलं घर होतं, मस्त घर आहे. ते म्हणे महाराज चला न घरी. मी म्हणलं राहू द्या ना, आता निघतो आम्ही. नाही वा, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे आमचे पाय इतके येडपट आहेत, घरचं खाईन तन कशाला आगावपणा करायला तू. पण नादास तू चला आमच्या घराला संदीप बा पाय लागू द्या. गेलो आम्ही पायला, त्याच मजला चांगलं घर होतं. बुटाडं ठेवायला 2.5 लाखाची अलमारी होती अशी पुढच्या तोंडाला पोर्चपाशी. हो, झोपून आंघोळ करायचं, बसून आंघोळ करायचं, उभ्यानं आंघोळ करायचं. शास्त्री बुवा चट होतं ते. चांदीच्या थुट्या होत्या. काय आपलं काय पोटात डबा उठायला सांगा नाही म्हटलं, काय घेणं आपल्याला त्याच्याशी. मस्त घर होतं, पण तुळशी वृंदावन नव्हतं.
त्याच्या भावाच्या दारात होतं तुळशी वृंदावन, पण तुळशीला खेटून बोकड्या बांधला होता. त्यानं तुळस उपदारूच नव्हती दिली. आहा काय बापा, असं घर मस्त उग. वरचा मजला त्याच्या वरचा. म्हणले छताव चला, तर मी म्हणला हो मा बॉईल जन खराब आहे, त्या अपघातात हे हाड जरसं फलसलेलं आहे, ते गॅप हे का भरो तू काय माहीत. बरंच टाकलंय मी त्याच्यात, पण बरं नाही. लय तुरी कापस गंज होतेत मला, कोणत्या गॅपान भरतंय काय माहिती. हे असं बी पुन्हा लय म्हटंय तुम्ही दिलेलं बी. खरं बोललं पाहिजे माणसानं, कशाला खोटं. अहो गावरान तूप खाल्ल्यावर कशाला म्हणायचं कुटके खाल्ले, मेलीन मसड पाहटच. लबाड नाही बोललं पाहिजे माणसानं. चांगले ते नाही नाही महाराज चलन. वरी गेल्यावर म्हणलं बापरे काय तुमचं मोठं घर आहे, इथून तर बीड दिसतंय, तुम्ही रावणाला ओव्हरटेक केलं. हो म्हणे महाराज, हो चांगलं घर आहे तुमच्या आशीर्वादानं. म्हणलं मग आशीर्वादानं तुला व्हाले, मी पत्रात आहे. अगो धंदा नको आहे का नाही. नाही पत्रात येरी म्हणायला लागलो. नाही बापा पडन न घर ते चांगलं आहे, मला पण मस्त आहे. मालकान पाईप द्यायलाय मला पैशाचा, कोणता यांचा ते करत. पंढरपुरातल्या मालकान. खाली आल्यावर बुक्का लावायचा राहिला होता. ते म्हणे महाराज घर कस काय. म्हणलं अतिउत्तम आहे. महाराज सांगा ना घर कस काय. म्हणलं फारच छान आहे. पुन्हा म्हणला घर कस काय. म्हणलं खूप चांगलं आहे. अर्थ तिन्हीचा काय झाला. एकच. मग त्यानं बुक्का वगैरे लावला. होते असे तुमच्यासारखे संग. साईराज बुक्का लावल्याच्या नंतर मग म्हणला महाराज घर कस काय. घरात 2 चुका आहेत. कोण म्हणतंय. मी म्हणतो मी म्हणतोय. काय बोलता म्हणे कीर्तन महाराज तुम्हाला काय कळतंय का. म्हणलं मला कळतंय म्हणूनच कीर्तनाला बदलच ना नालाय का तो. काय राव हे कुठं बोलणं झालं का. आणि माझ्या घरात 2 चुका. समुद्राची रेती. म्हणलं स्वर्गातून आण रे, पण घरात 2 चुका आहे. कोणती चूक. तो असताना घर पडल 1 चूक, भूकंपात पडल, अतिवृष्टीत पडल, मर्यादा संपल्यावर पडल. आणि दुसरी चूक तुला घरातून बाहेर काढतील. कोण म्हणतंय. म्या म्हणलं मेल्यावर छताव जाळीत नसतेत रे, घराच्या बाहेरच फुकीत असतेत ना. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. 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 सजाना गोत्रदाईचा करीती विचार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. आईचा करीती विचार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. घरात ठुत नाहीत त्याला बाहेर काढते. माणिक न लगे हे नाच पावणार आहे. कशाला देता देवा करे मला. रात्रंदिवस तुम्ही माझ्या चित्तात राहावा, याच्या व्यतिरिक्त देऊ नका. फायदा काय फायदा. महाराज एका वारकऱ्याची परिस्थिती इतकी नाजूक होती. भारतात तितकी नाजूक परिस्थिती कोणाचीच नाही. बाकीच्या देशाचं कशाला इचकू फुकट कळण शेंडी वळवळ. आपलं आपण बघायचं आहे का नाही. आणि आपलं तोंड तरी तितकं आहे का तितकं इचकायला काय गरज आहे. काय आगावपणा. या भारत देशामध्ये एका वारकऱ्याची जितकी गरिबी होती आता तितकी गरिबी कोणाची नाही. किती गरिबी. संध्याकाळची वेळ आहे. रात्रीचे 11 वाजले. आणि रात्रीच्या 11 वाजता लेकरांनी सांगितलं आई बाबा काही जेवायला आहे का. वडिलांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं. लक्ष्मी जी काय आहे का लेकरायला.
नाही मालक. स्वतः उठले. स्वयंपाकघरात एक गाडगं होतं. त्या गाडग्यात हात घातला, त्याच्यात मिठाचा खडा सापडला. हे आता मीठ वापरायलेत बारकाले. इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्याच्या लहानपणी तेच मीठ होते, खडे. हो, वाळूच्या खड्यावानी खडे मीठ. आता नमुन्याचे मीठ. म्हणून तर नमुन्याच्या बिमाऱ्या. जितकं चाळून खातान तितक्या चाळून बिमाऱ्या आल्यात. काय साधं खात होते यांना बिमाऱ्या कमी होत्या. घरच्या शेतातलं खात होते यांना बिमाऱ्या कमी होत्या. हो, तराचं खाले, तराच्या बिमाऱ्या. आयुष्यात ज्याची नाव ऐकली नव्हती त्या बिमाऱ्या. मिठाचा खडा घेतला. एका लोटक्यात पाणी घेतलं. त्या पाण्यात खडा बुडवला आणि तो खडा असा ओठावून फिरीला लेकरायच्या. आवाज कडक 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 कडक. त्या मिठाच्या खड्याचं खारट पाणी चाटीत 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 लेकरांना झोप लागली. सांगा पवार गुरुजी, इतकी गरिबी आहे का भारतात कोणाची महाराज? होय डॉक्टर साहेब, इतकी गरिबी असेल? नाही. त्या परिस्थितीत रात्र जागून पंढरपुरातल्या मालकाचं भजन करीत रात्र काढायची. झोपच येत नव्हती. झोप येत नव्हती. रात्र तिसरी आहे. या तिसऱ्या रात्री पत्नीनं सांगितलं, मालक झोप तर येत नाही, पण अंग खाली टाकल्याबरोबर पाठीतून पोटातून वेदना होतात, काय करावं? धोत्राचा दुमाला फाडला. पट्टी फाडली 2 बोटाची धोत्राची. तिला पिळा घातला आणि बायकोकडे ते पिळा घातलेली पट्टी दिली आणि सांगितलं, लक्ष्मी पोट आवळ, पोट आवळ ग, वेदना संपत्ती. जीनच्या पॅन्टीवाल्याला माहीत नसेल, आपल्या जुन्या बापदाद्याच्या छातीला कान लावून विचारा. या लोकांनी 1 टायमाच्या भाकरी कमी खाऊन पोट आवळून कमीलंय. ही ती पद्धत होती, पोट आवळून कमीने भूक थांबवणे. काय परिस्थिती असेल. भजन नाही बंद केलं. भाऊ किती श्रीमंत होता सांगू त्या वारकऱ्याचा. त्या वारकऱ्याच्या भावाच्या पत्नीची साडी जर आत्ता असती, आत्ता, तर 2.5-3 किलो सोनं त्या साडीत आलं असतं. तिला सुप्त जय हिरे होते. जर होता सोन्याचा. हो, एवढ्या श्रीमंत त्या भावाची परिस्थिती. पण परिणाम सांगू, या वारकऱ्याचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. तो राजा पैशावाला होता आणि म्हणून त्या राजाची स्तुती केल्यामुळे जेवढं देता येईल तेवढं द्रव्य देत होता. ऐश्वर्यात जीवन जगत होता. कालांतरानं ह्यो राजा मेला. त्याचं लुटलं आणि त्या राजाला सांभाळणाऱ्याचं लुटलं. आता हा माणूस आणि याची पत्नी जगदंबेच्या मंदिरात ताट घेऊन जोगवा मागायला बसले. कोण चित्तात होता? राजा. कोणाचं आवडीनं गुण गात होते? पैशावाल्याचं. म्हणून या परिस्थितीतून या परिस्थितीत आले. एक वाक्य सांगू या वरातलं, जुन्या माणसाची मत आहे. ज्या पायरीवर गेलं देवानं त्याच पायरीवर ठेवा, अन्यथा त्या पायरीवर गेल्यावर मरण यावा, पण खालच्या पायरीवर येण्याची वेळ येऊ नये. मरण भले परी काय अवकळायसी, मरण भले परी काय अवकळायसी, मरण भले परी अवकळायसी, मरण भले परी अवकळायसी. संसाराचा धोका निरंतर माझी, मरण भले परी काय अवकळायसी, मरण भले परी काय अवकळायसी. वा, गोड पुरावा बापू. वा वा वा. वापस येऊ देऊ नी बरं, येऊ देऊ नी, त्याच्यापेक्षा मरण बरं.
एवढ्या मोठ्या आयुष्यात राहिलेली पती पत्नी जगदंबेच्या मंदिरात जोगवा मागायची वेळ आली आणि ज्या भावाला लेकरायला भूक लागल्याच्या नंतर मिठाचा खडा पाण्यात बुडीत होते त्या भावाला ह्या भावानं सांगावा, दादा ऐक रे, काय त्या पंढरपुरातल्याचं भजन करू, तू आमच्या राजाकडे चल ना तू. भावानं सांगितलं, बाळा भाकरी वाचून मेलो तरी हरकत नाही, पण तो ह्या राजाचं वर्णन करणार नाही. ऐका पंडित जना, ऐका पंडित जन, मचे वंदे तो चरणा, मचे वंदे तो चरणा. करून स्तुती माझी परिसावी विनंती, करून स्तुती माझी परिसावी विनंती, माझी परिसावी विनंती. काय वाक्य मालकाचं, ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू भंगिऱ्याची स्तुती माझी परिसावी विनंती. स्तौनियान केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा, स्तौनियान केला आयुष्याचा मातेरा, स्तौनियान आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा, आयुष्याचा स्तवनी आणणारा केला आयुष्याचा मातेरा, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका विठ्ठला वाचून या. भावानं सांगितलं, बाळा मरण स्वीकारीन, नाही चोंभाळणार पैशावाल्याला. काय पंढरपुरातला मालक चित्तात ठेवण्यात निलेश बुवा ताकद. अरे पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून हुंडा घेत नव्हतं, मनान द्याला. हे अधिकारी तो पुढंच यायच्या देखता कशावर हुंड्यावर बोलायचं आहे का नाही, आगाऊपणा वाचन ते आता महेच आहेत. काय का मनी देलता सासरवाडीतून मनी, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. काय दिलो सासरवाडीतून. देवाच्या दर्शनाला चाललो मी जाईराज. दर्शनाला जाता जाता, महाराज या नाश्त्याला, मला वाटते नेरील नाश्ता म्हणतात का. आपल्याला काय इंग्रजी कळती, शिक्षण 7वी आणि काय ज्ञान नाही ना, पण ते नाश्ता म्हणल्यावर लक्षात आलं टप्पू हाणायला बली. आपल्याला साधं गावठी कळत आणि कुठं ऐका नाही. हो ना, येतो म्हणलं दर्शन करून गेलो तर शेवयाचा भात होता. शेवया कळतात ना, लांबटे बोटुळे शेवया बारीक होत्या अशा डोक्याच्या केसावानी. ह्या का सगळ्याला येतात का, काहीच्या शेवया म्हणजे मायकाच्या दांड्या. त्या चमच्यान कुठं का धरूनच खाचा बोटुळा. हो, त्याला सुगरणपणा लागत असतो, ते कोणाला येत असतं का. ते शेवयाचा भात, त्याच्यावर गावरान तूप महाराज, दूध होतं. शेवयाच्या भाताला दूध असलं तर खावा, नाही तर नदीचा चिखल खावा, पण भात नाही. अरे मोहन बुवा, मी रोज 2 गावचं खातो म्हणून मला कळत आहे. तुम्ही घरचंच खाल्ल्यावर काय लक्षात येईल, रोज 2 गावचं खातो. 4229 गाव आहे महाराष्ट्रातलं, एकदा गेलेलं. तुमचं गाव लय 2-4 वर्षापूर्वी पाहिले अण्णा. कमी गाव पाहिले असतील, कमी किती कुठलं खाल्लंय. हो, पण ते खाऊन भजन केलंय म्हणून पोट नाही फुटलं गुरुजी.
हो, नाही खाऊन भजन नाही केलं की मग कोणी कोण निघत ते. हो, इकून गोळा होय तिकून गोळा होय, मग कापावत लागते ते गोळे असे. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दरबारात ज्यांनी मधुकरी खाऊन गाथाण्याने शरी वाचिली का त्याच बरं. झोपलेले अवघड काम महाराज. हो, यम असा हाणणार, यमाल पण कळणार नाही याच्या कुठं कुठं रट्टे द्यावा. मी म्हणलं बाई काय शेवायचा भात आहे. महाराज यायच्या माईला येतात का? माईन दिल्यात शेवाया. आता तिला माहीतच नाही ह्यो गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून. मी लगेच म्हणलं बाई भजे पण काय नरम आहेत. हा, तिकूनच लाखाचं पीठ आणलंय. लाखजींच्या पेंटीवाल्याला नाहीत कळत, उगा हसू नका. हे ज्याला कळत नाही ते दोनदा हसत आहेत बहिऱ्या माणसावानी. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर दोनदा. लाखाचं बेसन तिकूनच आणलंय. मला राहूच न गेलं. मी आणलं बाई एक बोलू का? तुमच्या माईनं बोटुळे दिले, लाखाचं पीठ दिलं, पण हे 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे. कळालं ना? वायर लूज काय कायला उशिरा कळालं. बोटुळे दिलेत, लाखाचं पीठ दिलंय, 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे गावाच्या कडीला. पण याच्या माईनं तुला आयुष्यभर सांभाळणारा दिलाय याचं ध्यान ठेवून जरसक. कपाळाचा मालक दिलाय त्याच्या माईनं. जरस सासूला चोंभाळणं हा का माईलाच चोंभाळायली अंगावर भिताड पडन, घरात सगळं फुकून द्यावं लागन तुला. टकटक दिसायल्या सासूच्या विरोधातल्या. उभ्या राहा तुम्ही 7-8 जण. ए माग पाहू नको, तूच उभा राह. तू काय माग पाहती? उभा राह. काल्याच्या आधीच मरायचे बाबा, नसल्याला उभं राहू दे. एवढं बरं माफ करतो. घाम आलता पुस माय पुस, घाम नाही म्हणित, नाही म्हणित नाही माय. हो, अशीच सासूला घासले टाकून फुकून दी म्हणित नाही तुला काही. विठाला विठाला विनोद सोडून द्या गुरुजी. जैना आपल्यासाठी हाडाच्या काड्या करून कमिले, त्याला जर सांभाळीत नसाल तर 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी पुण्य नाही, भाजी करून खाल्लं तरी पुण्य नाही. जी माणसं रक्तातल्या नात्याची होऊ शकत नाहीत ती हरामखोर तुमची आमची काय होणार आहेत? विठाला विठाला. साधारण तर इतकं सांगायचं. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी आणला. जीवनभर भजन केलं ही दखल पंढरपुरातल्या मालकाला कळाली. तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगतोय. पंढरपुरातल्या मालकानी कलेची देवता भगवान विश्वकर्मा महाराज यांना आमंत्रित केलं आणि अधिकार देऊन टाकले. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. गाव सोन्याचं केलं. म्हशीला साखळ्या, गाईला साखळ्या सोन्याच्या. मला वाटतं त्या वारकऱ्याच्या गावात शेळ्या नसत्या. म्हणजे वर्णन आलं नाही याच्याकरता सांगायलो. वर्णन आलं असतं तर मला कसं नाही बोलता येणार. पुराणाच्या विरोधात बोलायला लय शान आहे का बाळ्या? हा, जे पुराण माझ्या देहूतल्या मालकाला आवडते पहावे पुराणी. आपण कशाला विरोधात बोलायचं? लायकी आहे का? गाईला साखळ्या सोन्याच्या, म्हशीला साखळ्या सोन्याच्या, डाम सोन्याचे, खुंट सोन्याचे, गाव सोन्याचं गाव. अर्बुजादी टन सोनं उरलं. करावं काय? पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं निष्ठावंत वारकरी आहे त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा. गाव सोन्याचं नुसतं होतं रावण, मसनवाटा मातुड्याचा.
गाव सोन्याचं कुबेराला अलका नावाची नगरी मसनवाटा महाराज मातुड्याचा. रावणाला गाव सोन्याचं मसनवाटा मातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं मसनवाटात नाही, तिथं मरतच नाहीत ना. बॅलेन्स संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. जव पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे. येऊ लागती माघारे ऊस तोडायला. मृत्यू लोकात कामाला ठेवावं लागेल ना. मालक सांगतात 1 कोटीची गाडी घेऊन बँकेत गेलं एक जण. त्याची गेट उघडायला 2 माळे, त्याच्या गाडीचं दार उघडायला 2 खपक्या माळे. मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं मान खाली घातली. काऊन घातली असेल देव जाणे. अर्धा किलो तर सोनं होतं त्याच्या अंगावर. आणि एक मथारा आलं गुडघ्या इतकाले पाय भरलेले, उसात दारे धरून आलतं. मॅनेजर काय काका, काय नाही, नातीला कड्याला नेलंय, डॉक्टरनं सीझर सांगितलंय, तुम्ही नाही, आणि पैसे पाहिजे. मॅनेजर स्वतः उठले. विड्रॉलच म्हणतात का पैसे काढायची. येते मला बी थोडी थोडी इंग्रजी फिरू फिरू येते ना. अहो एका बाईला विचारलं करा सही, तर म्हणली लावा शाही. आणि तिला विचारलं काय चाललं, म्हणली लय बिजी आहे बापा. फार पोरांनी टेन्शन दिलं मला. 33% इंग्रजी बोलायली, जिला सही येत नाही. मग बाळ्या तर रोज एका गावचं खातो, त्याला काऊन नाही इंग्रजी येणार. हा, एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. विठाला विठाला. मेमरी कार्ड गोड दिले. गाणे 450 पाठ येत. एक बी गाणं वाचिलं नाही. ह्या ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याचे ऐकू ऐकू ते काऊन येड्यावानी. तुमच्या क्षेत्रात दंडक मला वाटतं आता कार्ड आहे. पोलीस डिपार्टमेंटचा माणूस दिसला की त्याचा टेपच हिसकून घ्याले. इतक्या जोरात आवाज, मुंडकच घेऊन कारखान्यात गेला. करा वजन, पप्याची मायन तुला मोजायचं का. टाली तर तिकडेच उलथिलीस तो. तुला अक्कल आहे का थोडीशी. त्यानं लेकरासारखा ऊस जपलाय. एखाद्या नैसर्गिक चुकीनं ट्रॅक्टर पलटी झाला असेल ते होऊ द्या, असं मी म्हणत नाही. पण स्वतःच्या नालायकपणानं जर ट्रॅक्टर पलटी केला असेल तर हजारो साधू मारल्याचं पाप लागतंय त्या ड्रायव्हरला. कारण शेतकरी राजा कोणी माहिती आहे. रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा राजा आहे शेतकरी. हे 2 देव आहेत, 4 देव. विचारा या लोकांना. देशाच्या सीमेवरचे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथं उभे आहेत म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहलो. देव. काशीतले पंढरीतले मालक 2 देव. दुसरे यायचं भजन करणारे 18 संत 3 नंबरचे देव. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ना आपल्याला मोती खाला पिकवतो तो शेतकरी राजा 4 नंबरचा देव. आमचे 2 मित्र आहेत, ते ड्रायव्हर आहेत ट्रॅक्टरचे. त्याला एक दिवशी मी बोलून घेतलं. मी म्हणलं दाद्या, रस्ता खराब असेल, एखादी तांत्रिक अडचण झाली असेल, शास्त्री बुवा ब्रेक फेल झाला असेल, जाऊ दे, पण शेतकऱ्याचा ऊस इमानदारीनं कारखान्यात नी, तुला तहसीलदार नातू जन्माला येईल. आशीर्वाद देत काळी माय, आशीर्वाद देती, आशीर्वाद देती. काम चांगलं करायचं माणसं. इंद्राला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा नाही. हा, ते गेले, ते मथारा आलं. त्या विड्रॉलवर अंगठा दिला. किती पाहिजे? 50,000. म्हणले 49च काढता येते. बरं द्या. मॅनेजरनं स्वतःचे 1000 दिले. वाट लावलं. उद्या विड्रॉल भरान माझे 1000 परत करा, तोरक माझे न्या. पण धक्का दवाखान्याचं काम. मग 1.5 कोटीच्या गाडीत आलेलं. म्हणलं साहेब, हा वा, तुम्ही केव्हा आले? म्हणले त्या मथाऱ्याच्या आधी चालतो.
मला कसं काय नाही पाहिलं? नाही म्हणले मी कॉम्प्युटर बघत होते. याला पाहून तर कॉम्प्युटरमध्ये मुंडकं घातलं मॅनेजरनं. आपली विड्रॉल आहे कितीची आहे? 20,000ची. नाही म्हणले तुमचं खातं पॅनल्टी लागू लागू 0 झालंय. गाडी किती कोटीची बसायला? 1.5 कोटीची. आणि बँकेत पैसे रुपड्या नाही. आणि म्हातारं बनेलीवर आलं. त्याला कसं काय अकाउंट दे? 49 आणि तुमचे 1000. त्याची धरणात जमीन गेलती. त्यानं 3 कोटी बँकेत टाकलेले. याचा सगळं 14 कोटी झालेत. कोणाला किंमत आहे बँकेत? गाडीवाल्याला का बॅलन्सवाल्याला? विमानात बसून जाय ना सुंबळ्या. बँकेत पैसे नसल्यावर कोण भूतीचारी तर तुला? तसं स्वर्गात पुण्य संपलं की लाथ आणते तन काढून. म्हणून मसनवाट्याची गरज नाही. गाव सोन्याचं आहे, मसनवाटा नाही. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. सुदामदेव नावाच्या वारकऱ्याला गाव सोन्याचं आणि मसनवाटा वातोड्याचा. श्रुतीनं प्रश्न केला देवाला, देवा देवा का रे मसनवाट्या सगळं सोन्याचं? श्रुती माय जीवनभर माझं भजन केलंय, झोपीत सुद्धा विस्मरण नव्हतं. मग तू खबर आहे म्हणतात देवा. रात्रंदिवस तुला अंतकरणात ठेवणाऱ्या सुदाम देवाला गाव तर सोन्याचं दिलंसच, पण मसनवाट्या पण सोन्याचा दिलास. ही रात्रंदिवस तू अंतकरणात ठेवणाऱ्याची ताकद आहे. मग मला तरी दुसरं देतोस कशाला? हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, विसर नाही पडला पाहिजे. एका बाईल 5 पोरं, त्याच्यातलं एक बी भंगिरी नव्हतं. चांगली पोरं होते. सांगू एकेकाचं कार्य. एक पोरग झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम पण भजन करीत होते. त्या मुलाचं नाव महाराज अर्जुन. एका मुलाचं सत्यवादाचं तप होतं म्हणून रथाची चाकं जमिनीवर आधार चढत होते. त्या मुलाचं नाव धर्मराज. एक मुलगा पाय आपटिल्यावर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. बलाची विस्तृत शक्ती भीमदादा. एक मुलगा गाई आणि बैल म्हैशी पारखणारा. एक मुलगा घोड्याची पारख करणारा नकुल सहदेव. अशी 5 लेकरं, 5ही भजनी, 5ही वारकरी होते. पांडव वारकरी होते. मी सांगतो म्हणून ऐकायचं का? ते भजन करत होते. अखंड वनवासी पाहते पांडव, अखंड वनवासी पाहते पांडव, अखंड वनवासी पाहते पांडव, त्या देवाची आळवे
प्रल्हादाची पिता करीतो दातनी प्रल्हादाची पिता करीतो दातनी प्रल्हादाची पिता करीतो प्रल्हादाची पिता करीतो पहाती पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आळविती किंवा आठविती भजन करणारी पांडव होती. आणि मग भजन करणाऱ्याच्या पाठीमाग जगाचा बाप असतोच ना. त्या मालकाला तीच माणसं आवडते. 3-3 वाजूस तर नालायकाला चॅटिंग करणारे थोडीच आवडते. हो काय कायला कवडीच्या आखली नाहीत. हाच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बायको कदरली त्याला आणि त्याला शुभेच्छा द्यायला. आणि तू तरी लायकी त्याला काय शुभेच्छा लागते. आणि तुला सकाळीच बायकून आणलं होतं. म्हणजे अशा पांचटानं पुढच्या पांचटाला शुभेच्छा देणं काय मोठाली गोष्ट आहे. एक जण नवरदेवाची शेवंती चालली आणि एक जण नाचू लागलं. मित्रच होतं मग ते. तर त्याला म्हणलं तू काय नाचतो. नाही म्हणे वा तुला माहीतच नाही आता तुला धोतर म्हणून नाचता येत नाही. अरे म्हणलं मी तुझ्यापेक्षा जास्त नाचतो पण कीर्तनात भागवतात नाचतो रामायणात नाचतो प्रवचनात नाचतो हरिपाठात नाचतो तुझ्यापेक्षा जास्त. तिकडे काय मजा नसती. म्हणजे इकडे पक्वाद असतो ना आणि त्याच्याकडे ते दुसरंच असतं नाचायला. मी म्हणलं पण वपत नाही रे. नाही नाही म्हणे तसं असतं कुठं. जो नाचू लागला तो नायब तहसीलदार होता आणि ज्याच्या वरातीत नाचला 3.5 महिन्याला तर डिवोर्स द्या. हो ह्या लोकांनी झपके देऊ देऊन याला रट्टे देऊ लाल केला. या लोकांनी लाल केला. आणि त्या नालायकाच्या लग्नात नायब तहसीलदार झाल्याला नाचतो. हेडपट पण आहे ना. कुठं नाही नाचलं पाहिजे. पांडव भजन करत होती. आशाच्या मागं देव असतो का. नाही पांडव भजन करत होते. लहान होते महाराज. अगोदरचा प्रसंग सांगतोय. पण या परिस्थितीत काळ बदलला. वारं कसं फिरेल सांगता येत नाही. म्हणून या धावत्या युगामध्ये इंटरनेट युगामध्ये जरा हिशोबात वागलं पाहिजे. मला चांगलं कळतंय 3-3 पिढ्या संपत्ती संपत नव्हती. भारदस्त श्रीमंत होते. आता श्रीमंत झाल्याला लगेच दिसतू आणि 4-2 वर्षाला गथोडे उचलता न दिसतू. हो म्हणून अण्णा लक्ष्मीला इतकं सोपं समजायचं नाही. लक्ष्मीसारखी चंचलन देवासारखा गुंड जगात माणूस नाही. हो एक जण म्हणला मायासारखा चालू तालुक्यात कोणी नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार कर. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. विघ्न भ्रमला खरे विघ्न भ्रमला खरे बाजरी संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. वा वा बरासा नाही ती का जाईल. लक्ष्मी म्हणजे खसखशीचं पोत आहे. 30 किलोचं पोतड घेतलं दुकानातून साईराजचे. पोतड आम्हाला टाकीत असेल ना. तुम्ही कसे टाकता नाही एवढ्या पैशावाले. आम्हाला पोत टाकलं बैलगाडीत. पण खसखस 30 किलो घेणार पैशावालाच असेल ना. पण जरा असं त्याला महाराज अहंकाराचं गंडल होतं. काही माणसं लय टेकाडे. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हिशोबात असलं पाहिजे टेकाडेपणा. मला वाटतं देवान किती श्रीमंती दिली तरी धोत्राव इन नाही केली पाहिजे. कुत्रे भुकतील ना. आगावपणा लय टेकाडे. एका बाईची तर 5 क्विंटल सोनं. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं. 50 ग्रॅमचं.
9.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली, अख्ख्या गावाची साखरात मातीत घातली. लोणचं किती चांगलं असलं तर महाराज किती खावा, थोडस कवर नाही इतकं घ्यावा. जेवण होणं नाकाल पाणी येणं संगच होईल ना, लगेच दवाखान्यात. खातो का डॉक्टर एखादा आता? हे बघ, कोणत्याही गोष्टीचा टेकाडेपणा जरा मोजका असला पाहिजे. पण काय सांगू लागलो, खसखशीचं पोत ते जरा टेकाडे होतं. आम्हाला संदीप बा सांगितलं, दादा हमाली द्या गरीबाची 4 आणि हमाली. पण पुढच्या बाजाराला देईन. आणि त्याची बवणी होती, त्यानं काय नाही केलं, पोत टाकल्यावर खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं. दाभण आणि आलं धामणगावून बैलगाडी किळजला आली. किळज का किलच किलच किलज खिळज. बर बर बर, जाऊ द्या, जाताना जरी कळालं तरी बस झालं. खिळच दयव आहे. बरं, जरी रसो दीर्घ चुकलं तर का माझ्या नावचं आलंय. आगाऊ धंदा इतका काय ताण घ्यायचा बरं. विठाला विठाला धामण गाऊन खिळतला आलं बरोबर. खिळतला बैलगाडी आली आणि इथं आल्यावर ते माणूस म्हणला घरच्या गड्याला, राम्या आगाव माणसो दुडके काय काय. जी मालक, पोत टाक दुकानात. ते म्हणलं, मालक कटाचे नुसता, खसखस तर नाही त्याच्यात. या किलो 2 धामणगाव पस्तोर बॅटऱ्या लावल्या. रस्त्यानं एक खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोतड्यात थांबली नाही. तिचंच तर नाव लक्ष्मी. चांगल्या चांगल्याला हसवायला लावती आणि रथी महारथीला बॉम्बलायला लावती. तिच्या विरोधात नाही जायचं. या गुटके खाणाऱ्याला सांगतोय, भाऊ बाबांच्या पुण्यतिथीतल्या सप्तात 11 पोरायनं तंबाखू सोडा. 11 पोरायनं गुटके सोडा. 125 बायकांनी तंबाखू सोडा ना. हा, कीर्तनात बसल्या बसल्या बी खातीन, तिथंच सतरंजी काय चंद्रभागेत खड्डा करून जरी तुला पुरलं तरी मोक्ष होईन का? सतरंजा खराब डाग केले तिथं पुन्हा झाकीती बी. झोपीत तू ह्या जिबीला इचुडसू. काय असली माणसं काय परमार्थात येऊन फायदा आहे का? कशाला उता आला नाही. तंबाखू सोडा. तुम्ही जर व्यसन सोडित नसताल तर कशाला सप्ते करता? महाराज श्रीमंत करायला आणला महाराज, त्याला खपक्या पाकिट दिलं आणि आपण असेच उसातले डुकर कोणीकडं पळा. फायदा झाला पाहिजे ना, कष्टानं कमवलेली पैसे आहेत ना. काय घेता या सप्त्यातून? दरवर्षी सप्त्यात 5 नवीन माळकरी झाले पाहिजे महाराज. आपल्या सप्त्याला पीक आलं समजायचं. पीक कसं म्हणतात माहिती आहे का? एका पोरानं बापाच्या बिमारीला कोरोनामध्ये 45 लाख रुपये लावले. बाप गेला. आणि एका पोरानं 79 लाख रुपये बापाला लावले. बाप वाचला. मी म्हणलं बाबा काय त्रास? म्हणला महाराज सगळी संपत्ती गेली तरी हरकत नाही, पण बाप वाचला याच्यात जिंकले. एक म्हणला महाराज होतं तेवढं एकरभर रान निकलं हो, जाऊ द्या संपत्ती, पण बाप वाचला नाही, यश नाही आलं हो. मग आपल्या सप्त्यात जर गुण नाही आला तर असं होतंय. असं समजायचं, असं समजायचं. त्या पोराला कसं दुःख झालं, पैसे जाऊन यश हातात नाही आलं. आपल्या सप्त्यामधून गुण यावा, गुण यावा, गुण यावा. आणि एक सांगू का तुम्हाला,
तुम्ही जर तंबाखू सोडली तर पोरं निर्वेशनी होते. हो, आमची 90,000ची मसड मेली हो तंबाखूमुळं. हो, मी तुरी इकून मसड आणली पवार सर. चांगल्या डॉक्टरला विचारलं मसड कस काय, बाजारात दूध काढलं तर 14 लिटर दूध दिलं तर, आणि घरी आला तर दूधच देईन. डॉक्टरनं मशीन लाव, अमुक लाव, कॉम्प्युटर लाव, फलानं तपास, बिस्तानं तपास. हां, त्यांनी त्याच्या वरच्या डॉक्टरला विचारलं हिटरनरला, काय म्हणले, बाळू महाराजाला विचारा तुमची शेजारीन तंबाखू खाती का. तर आमची शेजारीन झोपताना तंबाखू खात होती आणि उठल्यावर थुकत होती. म्हणजे रात्रभर इथं तंबाखू ठुलेली. आणि ती शेण आणायला म्हशीच्या गोठ्यात गेली. हिच्या तोंडाचा घमकारा म्हशीनं वास घेतल्याबरोबर मसड मेली. तर 2-2 वर्षाच्या लेकरायचे नातवाचा मुका घेता, ते लेकरू नाही हुरपाळून जायचं का. हा, त्याची बुद्धी हुरपाळन ना, ते फुटाणे खाईन ना दुकाना पुढं. मग त्याच्यामुळे तंबाखू सोडा. काही घेऊ नका आजच्या कीर्तनातलं, इतकंच घ्या, फक्त तंबाखू सोडा. कशाला व्यसन करत, लई आगाव व्यसन असतो. मी एका गावात गेलो, मुक्काम शक्यतो करीत नाही. तिथं गोशाळेवर झोपतो, कोणाच घरी न गो. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं जरा जपलं पाहिजे. हो, आगाव कुदांड मागं लागलं, एवढ्यानं केवढी इमारत बांधायला लय दिवस लागते. एकाच बॉम्बनं साफ होती. चांगल्या चांगल्या इमारती भ्रष्ट झाल्या एकाच बॉम्बनं. हे काय मुक्काम करीत नाही कुठं. पण 2 कीर्तन काला जागरासारखे अन्नासारखे म्हणले घ्या ना. मग गावाच्या कडीला एक बैठक होती 5-6 खानाची. पवार सर तिथं झोपलो. मला एक सोबती मथार. मग 42 किलो वजन आणि त्याचं 92 किलो. कीर्तन झालं, संध्याकाळचं दारं लावले, खिडकीच्या तोंडाला माई बाजन, दर्जाच्या तोंडाला त्याची बाज. आणि रातच्या 12 वाजता मथार म्हणते मला एक नाद आहे. मी म्हणलो कोणता. बरं, पळून जावा तर दर्जाच्या तोंडाला त्याची बाज आणि खिडकीला गज होते. हे अशी काठी होती त्याच्या बाजूला. म्हणलं याल का महाराज मारायचा नाद आहे काय बाप्पा. लट 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 कापू लागलो. बरं, फोन करा तर काय आता, का उघडा आणि का लावा. जन तारीख घेतली त्याला, हे झोपलेली. मी म्हणलो बाबा नाही महाराज मला नाद आहे. म्हणलं कशाचा. बिड्या वाढायचा. पंढरीनाथा वडा. म्हणलं वडा. मी म्हणलं काऊन बिड्या वडीता. म्हणले त्याशिवाय छातीच मोकळी होत नाही. आगाऊच धंदा. त्या धुपणानं त्याची मोकळी झाली. महाराज मै गच झाली. आता कसं कीर्तन करावं सकाळचं. गच झाली मै छाती गच. त्यानं 12 बिड्या वाढल्या. धरबिडी लाव दोऱ्याला, धरबिडी लाव दोऱ्याला, 12 वाढल्या. आणि तितक्यात जिजी गेली. जिजी म्हणजे लाईन, ती गेली. मग दिवा लावला आणि टेबलवर ठेवला आणि खिडकी उघडी. गारं होतं असं, नेमकी दिवाळी झालेली होती. उपरण्यानं असं वारं घातलं आणि सारं धुपण काढून दिलं. आणि त्याच्या उशाचं बंडल घेतलं आणि टेबलच्या ड्रॉपमध्ये टाकून ड्रॉवर लावून घेतलं. ते पहाटे 3:30ला उठलं. म्हणलं महाराज बिड्या गवसनत. मी आणलं पडू द्या हो, रात्री लय घासा. नाही महाराज रातचं तरी धकत होतं, पण सकाळचं बिडी शिव जमतच नाही. अमूल्य किमतीचा देह बिडीच्या अधीन घातला. लायकी आहे का हराम खोरायला भारतात जगायची. किडनी भेटते डॉक्टर साहेब, आणि भेटली तरी होईल का सक्सेस. हा, किती बंधन आहेत तिला, किती नियम आहेत. अमूल्य किमतीचं शरीर बिडीशिवाय जर चलत नसेल तर किती मूर्खपणा आहे. महाराज मी म्हणलो त्या टेबलच्या ड्रॉपमध्ये ठुले घ्या. नेमकीच दिवाळी झालेली होती. उरलेले फटाके त्याच्या नातवानं त्याच्यातच ठुलते. इतका बिडीचा नाद, इतका बिडीचा नाद. नादा नादात फटाकडीच तोंडात धरली. वातिकून पेटणं, थुत्तर फाटणं सगळंच. लय व्यसनी लोक मोकार असते. तो काय शिस्त आहे का द्यायला. हो, मला वाटतं हे विशिष्ट रंगाचं पाणी पिणारे काजू काऊन खात नाहीत, बदाम काऊन खात नाहीत, हे फुटाणे खातेत. म्हणजे ब्रह्मगिरीला जे माकडं खातेत का ते हे खातेत.
काहून माकडायचं खाद्य खा, फुटाणे खा, काजू खा. साईराज ते असं दाबलेलं काय असतं उमरं? हां नाही असे ते उमरं, त्याला अंजीर म्हणतात का? आपण कशाला उमरालाच अंजीर म्हणून खायचं, कशाला ताण घ्यायचं उग. मी शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. मानावे ते म्हणी समाधान. ते कुठं आपल्याला भेटत असतं उगे. हे फुटाणे खाणार, चिवडा खाते. इलेक्शन चालू होतं असंच. पांढरे शिबीत कपडे पप्याच्या माईन धुतलेले. चांगली होती पप्याची माय, लय मावल्या चांगल्या तो. काही काही मायबापाचं नाव करण्यासाठी हरामखोराचा पण संसार करतात. किती पवित्र आहेत माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्या. इकडे खिशात फुटाणे, इकडे खिशात चिवडा, आणि गावापासून 3 किलोमीटर फाट्यावर पडले. आहे ना तुमचा फाटा तो? 3च किलोमीटर आहे मला वाटतं, आहे का नाही? तिथं पडलं. आणि तिकून धामणगावातलं डुक्कर आलं. इकडच्या खिशातला चिवडा खाल्ला, पण इकडचा खावा फुटाने तर अंगाखाली गेलता. मग डुकरानं असं ढकललं. तर याला वाटलं पप्याची मायच उठवायली का. तिथं कशा लिहिन पप्याची माय? पडू दे ना, काऊन ताण देती, पडू दे पडू दे पडू दे. ते डुक्कर पुन्हा मागं सरकलं आणि शांत पडलं. पुन्हा डुकरान काय ताण देती व येडपट हे काय, तू 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 काम कर ना, पडू दे मला. डुक्कर पुन्हा मागं गेलं. पण डुक्कर लय रगील होतं, त्याला इकडचे फुटाणे खाचेच होते. ते डुक्करच होतं. त्यानं पुन्हा एकदा पाठील धक्का द्यायला. काय ताण दे तरी शहाणपणा करते, अर्ध झोपीत आणि अर्ध जाग. नशा दाखवतोय मजा. असं हात फिरल्याबरोबर डुकराची शेपूट हातात आली. म्हणलं पप्याची माय पाहिल्यापासून बुचडा घालीत होती, येणी कापासून घालायली पाय. किती नालायक होय, किती नालायक. आणि तुम्ही याला बी हसायला लागले. विठाला विठाला भजन करीत होते पांडव. इतरो कालतो का परियार बो भजन करीत होते. लहान वय आहे, परिस्थिती बदलली याच्यावर सांगत होतो. माणसानं गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. 2 गोष्टी ज्यानं तत्वात सांभाळल्या त्याला भीती नाही राजे. हो, हिशोबात राहिलं पाहिजे, हिशोबात. हो, पांडवांचे दिवस कल्ले. धर्मराजाकडनं एक चूक घडली. त्या चुकीमुळे पांडवांना वनवास होणार आहे. पुढे त्याच्या अलीकडचा प्रसंग सांगतोय. धर्म एके दिवशी पांडवांच्या घरी गेलाय. धर्माला लावून देणारा त्याचा मामा आहे, तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगतोय. उदाहरण क्रमांक 2. मामानं सांगितलं, सुयोधन दुर्योधन जाय पांडवाकडे. पाहिलं तर घर थोडंसं डागडुगीला आलतं. दुर्योधन घरी आला आणि मामाला सांगितलं, हो डागडुगीला घर आले. गावाच्या बाजूला एक सुंदरसा महाल बांधा. महालात काय साहित्य वापरलं? राळ, रांज्या, कापूर, येळूच्या कमट्या, ज्वलनशील पदार्थ. असं घर बांधलंय. त्या घराचं नाव आहे लाक्षागृह. काकी. काय युवराज? काकी म्हणजे कोणती? काय सुयोधन? काकी त्या नव्या घरात जा. युवराज तुम्ही राजकुमार आहात, तुम्ही राहतात त्या घरात आम्ही राहतो. नव्या बांधलेल्या घरात तुम्ही राजांच्या मुलांनी जाऊ. नाही काकी, तुमच्यासाठी नवं घर बांधलंय. काय माहिती काकीला घर मौत का कुवा आहे म्हणून? काय माहित होतं काकीला? मृत्यूचा सापळा होतं ते घर. कधी जाता काकी? उद्या जाऊ, परवा जाऊ. बघता बघता 10-5 दिवस निघून गेले. दुर्योधनाचं टेकनच, शकुनीचं टेकनच दुर्योधनाला. जाल लाव, जाल लाव, राहाल जा. दुर्योधन गेला म्हणे, काकी तुम्हाला काही कळतं का हो?
अहो तुमचं घर पडझडीला आलंय, आम्ही राजाचा मुलगा आहे या नात्यानं भाऊभाऊकीचे लोक म्हणतात, चुलतीला यायला काकीला साध्या घरात, तुम्ही भारीच्या घरात, आम्हाला लोक शेण टाकतात तोंडात, जा तुम्ही राहिला. ठीक आहे युवराज, उद्या दुपारी राहण्यासाठी जाते. आदल्या दिवशी संध्याकाळी काकी एका देवाच्या आवडीच्या माणसाकडे गेल्या. त्या आवडीच्या माणसाचं नाव होतं विदुर काका, राजकारणातला 2 नंबरचा डॉन. राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण. 65 डॉन राजकारणात झाले, 5. 6वा आपण जिवंत आहे तोपर्यंत जन्माला येणार नाही त्यांच्यासारखा. बोल दे आता, ते बोलल्याशिवाय उद्या कसं होईल जेवायला. ए पोरोत हे काय रे, कशाला शांत बसा ना जरशे. कीर्तनात इतक्या येड्यावानी. शांत बसा शांत बसा. बऱ्याच वेळच करते, त्याचाही दोष नाही तो. नाही म्हणत पण आता रात्रीच्या समयाला काकांकडे गेले. काका विदुर काका होते. राजकारणातलं 2 नंबरचं रत्न, 3 नंबरचं रत्न कनक. काकांना पाहिल्याबरोबर अंतःकरण भरून आलं. वहिनी साहेब या. काय वाणी श्रीमंत होती हो. या वहिनी साहेब या 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 या. बरं वाटलं तुमचं एकत्रित कुटुंब पाहून गुरुजी, चांगलं वाटलं, छान. काळाची गरज आहे, एकोपा फार महत्त्वाचा असतो. या वहिनी साहेब. विदुराच्या घरी बोऱ्या बसायला टाकला. 2,500 घराचा मालक, 2,500 घराचा मालक, 2,500 घराचा, तरी झोपड्यात राहत होता. ते घर आपल्यासारखे का इकून खेळा ठोकल्यावर तिकून खेळा निघन. 22 हत्तीची कळवण दरोज्यातून जावा असा एका घराचा दरोजा. असे 2,500 वाडे एकट्याच्या वाट्याला होते, तरी झोपड्यात राहिले. काकीला बसायला बोऱ्या टाकला. या वहिनी साहेब. मोठ्या भावाची पत्नी बसल्या. कुंती आई साहेब विदुर काकाला नमस्कार करीत होत्या. कुंती हुशार होती. कुंती ही पंढरपुरातल्या मालकाची आत्या होती. पंढरपुरातल्या मालकाची सख्खी आत्या. आणि कुंतीला माहीत होतं मी पंढरपुरातल्या मालकाची आत्या असूनही माझ्याकडे येत नव्हता. पंढरपुरातल्या मालकाची त्याची बहीण माझी सून असूनही माझ्याकडे येत नव्हता. विदुर काकाकडे कधी पण जायचे. उद्धव हे भगवंताची फार जवळची व्यक्ती होती. भगवंताला रिकामा वेळ भेटला की उद्धवाला काय म्हणायचे, भगवान कुठं जायचं? उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिरा कौन काम के, बड़े बड़े मंदिरा कौन काम के, बाबा दरा नहीं पावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. मालकांचा पुरावा, एक शपक पुरावा पाहिला होता मी. उद्धवा चला जाओ विदुरा घरी, नरम बिछाने पलंग गादी, गरीबाची घोंगडी बरी. उद्धवा चला जाओ विदुरा घरी. इकडं मालकाचा पुरावा. बडे बडे मंदिर कोण काम के, भाव आदर नहीं आवे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. माहित होतं कुंतीला आपल्या दिराविषयी देवाच्या अंतःकरणात किती प्रेम आहे. आणि खरंच त्या माणसाकडे गेलं पाहिजे, कोणाही भंगिरेची तर नाही गेलं पाहिजे.
आव नहीं आदर नहीं, नहीं नैनों में नैन, उस घर को कभी न जाए कंचन बरसत में। तो कमने दया संकोच दर्शने, दया ठाया जाने अनुचित, दया ठाया जाने। काय म्हणले मालक देऊतले? तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित। ज्याच्या घरी गेल्याच्या नंतर कपाळावरच्या 3 रेषा पटपट करत्यात त्याला पत्रिका देवान म्हणा एसटी चालली निघालो। हो, थांबू नये। संकोच दर्शने, त्याच्या घरी जाणं हे अनुचित आहे, जायचं नाही। आव नाही आदर नाही, असू द्या पाहुणा किती बी श्रीमंत, तो जर आदरानं आपल्याकडे पाहत नसेल तर त्याच्या इथं सोन्याचा पाऊस असला, कंचन बरसत में, उस घर को कभी न जाए कंचन बरसत में। कबीरजी सांगतात सोन्याचा जरी पाऊस असला तरी त्याच्या घरी जाऊ नका। काय करायचं? सोन्याच्या इटा आहेत त्याच्या पलंगाला, त्याच्या मायबापाला नीट बोलत नाही ते, तुला काय देणार आहे? कशाला जायचं त्या भंगिऱ्याकडे? काकीला माहित होतं कुंती आई साहेबाला आपल्या धीराचं किती मोठं स्थान आहे, म्हणून काकी पायावर जरी विदुराच्या डोकं टेकीत नसल्या तरी हात जोडून मान वाकत होत्या। विदुराचे डोळे भरून यायचे, वहिनी साहेब मोठ्या आहात तुम्ही, मोठ्या आहात। प्रणाम केला। लक्ष्मी, विदुराच्या पत्नीचं नाव सांगता येईल? किती भागवत ऐकल्या सुधारतान? क्या बात आहे, सुलभा। यायनं उत्तर द्यायला पाहिजे होतं गुरुजी। काही नाही, यायचं काम कसं झालं माहिती आहे का? चोर पंक्चर माहिती आहे का तुम्हाला? घरापुढं गाडी लावल्यावर हवा राहीनं आणि पंक्चरच्या दुकानावर गाडी नेल्यावर पंक्चर गवसनं, चोर पंक्चर यायचं काम असं। किती भागवत आहे का? काहीच नाही, असं असतं कुठं। नाव तर सुलभा, ज्याला गाव बिन मसन वाटावी सोन्याचा द्याला, त्यांच्या पत्नीचं नाव सुशीला। क्या बात आहे, वा वा, सुशीला आणि सुलभा। सुलभा जी, वहिनी साहेबांना हळीत कुंकू द्या। तामन आणलं, हळीत कुंकू शब्द चुकून बोललो, आदर करा। तामन आणलं, पाणी आणलं, प्रणाम केला। वा, वहिनी साहेब काय निमित्त आलात? काका, राजकुमारांनी आमच्यासाठी गावाच्या बाहेरचं घर बांधले, फार मोठा महाल आहे म्हणे। पाहिलं तर नव्हतं कुंतीनं, तुझा इसर न व्हायच्यावर सांगतोय, पाहिलं तर नव्हतं। काकांनी सांगितलं जाणार, 15 दिवसापासून बेजार करतो, पक्षा येतं न म्हणजे 15 दिवस सारखं म्हणतात जावं लागतं। काका कधी जाणार आहेत? उद्या। जाता जाता 5 मिनिटं माझ्याकडे या, उद्याचा दिवस उजळला, तुझा विसर न व्हावा सांगतोय। सकाळचे 9:30-10 वाजलेलेत। आपल्या 5 वासरांना घेऊन कुंती लाक्षागृहाकडे चालले आहेत। रस्त्यात एका ठिकाणी आपल्या 5 लेकरांना थांबवलं, धर्माला सांगितलं बाळा थांबा इथं, मी काकांकडनं जाऊन येते। दुर्योधनाची गुप्तचर पाहत होते आणि कुंती आई साहेब विदुर काकाच्या घरी गेल्या। काकांच्या लक्षात होतं शकुनीचा आणि दुर्योधनाच्या अंतःकरणातलं कपट कारस्थान आहे, पांडवाला संपवण्याची प्रक्रिया आहे। काकाच्या लक्षात आलं आपण जर रडावा तर वहिनी साहेब घाबरतील। मन घट्ट केलं महाराज, आणि देवघरात एक प्रतिमा होती, ती पंढरीतल्या मालकाची होती, द्वारकेतल्या मालकाची प्रतिमा होती, देऊन टाकली।
कुंती आई साहेबांनी वटी पदर पुढे केला आणि वटी पदरात ती प्रतिमा घेतली आणि काकांनी सांगितलं, वहिनी साहेब याला ध्यानात ठेवा, याचं ध्यान करा, हे तुमची काळजी करीन, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुम्ही याला ध्यानात ठेवा वहिनी, तुमच्या अंगावर माती टाकायची कोणाची ताकद नाही, आणि तुम्ही जर याला ध्यानातून काढलं तर तुमची माती व्हायला वेळ लागणार नाही, वेळ लागणार नाही. खुनगाड सांगितली साईराज. पदरामध्ये ती वस्तू दाबली, आपल्या लेकरांकडे आल्या आणि लाक्षागृहात प्रवेश केला. लाक्षागृहात तळमजला होता, वरी स्वयंपाक करता येत नव्हता. लाक्षागृह हे ज्वलनशील होतं, विस्तू लागल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटत होतं. काय ज्वलनशील पदार्थ असेल. तळमजल्यामध्ये सामुग्री नेली, वरच्या महालात एक कोनाडा होता, त्या कोनाड्यात एक वस्त्र ठेवलं आणि त्या वस्त्रावर विदुर काकानं दिलेली विटेवरच्या मालकाची, द्वारकेतल्या मालकाची प्रतिमा ठेवली. नित्याचा क्रम सुरू झाला. पहिला दिवस आहे, रोजचा नित्यक्रम. स्वयंपाक आटपला, देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला, लेकरांना जेव घातलं, आपणही जेवल्या. जिथं देवाची प्रतिमा ठेवली त्या ठिकाणी अंथरणं टाकली, आपली 5 लेकरं झोपली. तुझा विसरण व्हावा सांगतोय, 5 लेकरं झोपली. कुंती आई साहेब लेकराच्या उशाला त्या प्रतिमेकडे तोंड करून पाहत होत्या. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले, 4 वाजता पांडव उठले. पांडव उठल्याबरोबर धर्मानं पाहिलं, आई इथं बसली होती. नाही बाळा, आत्ताच उठले होते आणि देवाकडे बघून त्याचं भजन करत होते. रात्रभर जागी होती, रात्रभर. 1:30 वाजता पुरोचन आला. महाभारतात एक पुरोचन आगळा वेगळा व्यक्ती होता. दुर्योधनानं इकत घेतलेला माणूस होता. पुरोचन बांधकामात हुशार होता. याच पुरोचनाच्या हाताने लाक्षागृह बांधलेलं होतं. त्याला पक्क माहीत होतं कुठं अग्नी लागल्यावर घर पेटते गुले बुवा, माहीत होतं त्याला. आणि मशाल घेऊन पुरोचन यायचा. पण कुंती प्रतिमेकडे पाहत असताना खिडकी तिथेच होती. कुंतीकडे पाहिल्याच्या नंतर पुरोचनाने घरी जायचं. ती रात्र टळली, ती रात्र टळली. कुंतीच्या पक्क लक्षात आलं, विदुर काकानं सांगितलं होतं याचं ध्यान ठेवा, याचा विसर पडू देऊ नका, याला अंतकरणात ठेवा. दुसऱ्याही दिवशी स्वयंपाक केला. पांडव जेवले. कुंतीच्या लक्षात आलं आपल्याला जागायचं, याला अंतकरणात ठेवायचंय. जेवल्याच्या नंतर झोप लागेल. त्या दिवशी सर्व आपल्या 5 पुत्रांना आई सांगते, मी जेवले रे बाळा. जेवली नव्हती. जशाला तशी भिंतीला टेकन देऊन कुंती बसलेली. 3 रात्र गेली. पुरोचनानं पाहिलं कुंती आई साहेब जाग्यात. 3री रात्र गेली. दुर्योधनानं सांगितलं, पुरोचन गेली 3 रात्र झाली, पांडव आणि कुंती लाक्षागृहात आहे, का नाही पेटवलं. पुरोचनानं सांगितलं, सरकार, मालक, राजकुमार, राजे, गेल्या 3 रात्र झालं मशाल घेऊन जातो पण बाई जागीचे. दुर्योधन म्हणला, जागन तरी किती दिवस. 3रा, 4था, 5वा दिवस गेला, 6वा दिवस गेला. जागण्याची क्षमता संपली गुरुजी. धर्माने विचारलं, माय डोळे लाल झालेत, डोळ्याच्या कडा लाल झाल्या, तुझे डोळे सुजलेत ग माय, काय कारण आहे. काही नाही बाळा. काहीतरी उलट सुलट उत्तर दिलं. धर्माच्या शब्दाला तडा देऊन टाकला. त्या दिवशी कुंतीनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. 5 पात्र लावली. 3 वाट्यामध्ये तूप टाकलं आणि 3ही ताटात पुरणपोळ्या वाढल्या. 2 ताटात काय केलं माहिती आहे, पुरणपोळ्या वाढल्या नाही, पात्रात पुरणपोळ्या तुपात चुरून वाढल्या. त्या 2 लोकायला वाढल्या, नकुल आणि सहदेव. कारण 3 एकीचे 2 एकीचे, कुंती आणि माद्री पंडूच्या पत्न्या. 5 लोकायला पुरणपोळीचं जेवण केलं. देवाला नैवेद्य ठेवला.
अर्जुनाने विचारला, आई एक विचारू? काय रे? सण नाही, वार नाही, साधूची पुण्यतिथी नाही, घरात काही पक्ष नाही, कशा करता पुरणपोळीचा स्वयंपाक? हाई साहेब चुकीचं बोलल्या. काकाने दिलेल्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य केलाय. लेकरांचा शब्द दाबण्यासाठी तोंडातून शब्द तो पडला महाराज. दिवस 7वा आहे. लेकरं झोपी गेली. भिंतीला टेकन देऊन कोनाड्यातल्या देवाकडे कुंती आई साहेब पाहत होत्या. रात्रीची 12:30 वाजली. आज कुंती जागणं शक्य नव्हती. डोळ्याची कधी कधी पापणं लवत होती. कधी कधी भिंतीला टेकन दिलेलं शरीर असं कोलमडत होतं. देवाच्या जवळ गेली आणि अंतःकरणाच्या भावनेनं सांगितलं, देवा सांभाळ रे वासरं, सांभाळ रे देवा, तुझे वासरं आहेत, सांभाळ. आपल्या जागेवर पुन्हा येऊन बसली. कुंतीनं दोघांच्या तोंडावरचं पांघरण बाजूला केलं. देवाला सांगितलं, देवा 5 वाचवायला तुला जड जातेत का रे? 5 वासरायला सांभाळलं तुला जड जाते का रे? मला आली या तिघायला मारलंच तरी हरकत नाही. 2 वाचव रे देवा, वाचव 2, वाचव 2. श्रुतीने विरोधात जाऊ नये, नियतीने विरोधात जाऊ नये. म्हणून देवा ज्यांची आई नाही त्यांना पुरणपोळ्या चुरून खाऊ घातल्यात रे. संवेदना अंतःकरणाला झाली. पुरणपोळ्या का केल्या? काय जाणू भगवंताच्या कृपेने काय होईल. जाता जाता लेकराला गोड धड खाऊन मरावं. पुनश्च येऊन बसली. 5 लेकराच्या तोंडावरची पांघरणं काढली. अंतःकरणाला वेदना होत होत्या. लक्षात येत होतं आपल्याला डोळा लागल्याबरोबर पूर्वजन्माला लाग लावणार. घरातली सगळीची सगळी जळून राख होणार, होत्याचं नव्हतं होणार. प्रसन्नपणाने पुन्हा एकदा 5 लेकरांची चेहरे न्याहाळून पाहिले. ती माय होती हो, ती माय होती, माय ती माय. टपा टपा डोळ्यातलं पाणी पडत होतं. नकुलाकडे पाहिलं, सहदेवाकडे पाहिलं, धर्माकडे पाहिलं, अर्जुनाकडे पाहिलं, भीमाकडे पाहिलं. वासरांनो, पक्षीनं आपल्या पिलांना जशी पंखाखाली सांभाळते तद्वज्ञायानं मी आतापर्यंत तुम्हाला सांभाळलं रे बाळांनो. आज माझी ताकद संपली रे बाळांनो. काय नीती करील ते परमेश्वर जाणे. 5 लेकरांची चेहरे पाहिली आणि अंथरुणानं 5 लेकरांची तोंड झाकून टाकली. जिथे भगवंताची प्रतिमा ठेवली तिथे आली आणि डोकं ठेवलं. बघ तुला कसे सांभाळायचे. तर कायमचे डोळे लावले. खिडकीतनं डोकावून पुरोचनानं पाहिलं. 6वा 7वा दिवस होता. कुंतीला झोप लागलेली, पांडवांना झोप लागलेली. 2 गोष्टीचा मुद्दा सांगतो, एक पुढे सांगतो. रात्रीचा 1:30 वाजलेला आहे. विटेवरचा मालक हा द्वारकेत अंथरुणावर आहे. धाड दिशी जागा झाला. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू एवढ्या रात्री अंगाला घाम? लक्ष्मी गरुडाला आमंत्रित कर. गरुडाला बोलून घेतलं.
जी मालक. गरुडा सुदर्शन आण रे देवघरातलं. गरुडानं रात्री 1:30 पावणे 2 वाजता सुदर्शन विटेवरच्या मालकाच्या हातात दिलं. दरदर दरदर शरीराला घाम आलेला होता. अख्खं जीवन देवासाठी खर्च करणारी पांडव होती. सुदर्शन सोडलं. चक्रा मार के धरणी पोडी. लाखा जोहर में पांडव बैठे गुप्ताग लगाई बिगरी किने बनाई. सुदर्शन कसं मारलं माहितीये? वरून खाले नाही, खालून वरे, खालून वरे. नर्मदेच्या तीरावर सुदर्शन टाकलं. नर्मदेच्या तीरावरून सुदर्शन धरणीच्या गर्भात घुसते आणि जिथे कुंती आणि पांडव आहेत त्याच ठिकाणी सुदर्शन झुराक करते आणि पांडवाला आणि कुंतीला घेऊन जाते. पुरोचनानं आग लावली. त्या दिवशी एक भिल्ल स्त्री आपल्या 5 लेकराला घेऊन कुंतीला सांगितलं होतं, माय आसरा मिळेल का? कुंतीनं सांगितलं, बाई तुला जसे 5 लेकर आहेत तसे मला सुद्धा आहेत ग. तुला राहण्यासाठी मी नकार देत नाही, पण मी तुला राहा म्हटल्याच्या नंतर जर कमी अधिक झाले तर हे पाप मला नसावं. अनभिज्ञ बाई होती. तिनं सांगितलं, एवढ्या महालात काय त्रास होईल, करू का आराम, झोप वसरीत. पुरोचनानं आग लावली. सकाळी लाक्षाग्रहाची राग झाली. 6 लोकांच्या अस्थी सापडल्या. त्याच्यात एक स्त्रीच्या सापडल्या, 5 पुरुषाच्या सापडल्या. स्त्रीची सापडी, पुरुषाच्या सापड्या. पांडव गेले. हरामखोर कौरवाईने दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी केली. ही रक्ताच्या नात्यातली भडवी माणसं होती. रक्ताच्या नात्यातली हरामखोर माणसं होती. दिवाळी साजरी केली. देवाला प्रश्न केला, देवा रक्ताच्या नात्यातली नालायक माणसं रक्ताच्या नात्यातल्या लोकांना पेटून देत होती. देवा तुला काय गरज होती रे रात्री 2 वाजता सुदर्शन फेकायची? विटेवरच्या मालकाचं अंतकरण गदगदला आणि श्रुतीला उत्तर देत असताना देव रडत होता, हे श्रुती मुठीसारखे डोळे होईपर्यंत मला चित्तात ठेवावं. 7 रात्र 7 दिवस माझं चिंतन करीत जागावं. 7 रात्र आणि 7 दिवस अंतकरणात ठेवणारी स्त्री आणि तिचे मुलं जर मृत्यू पावले असते तर मला करुणेचा सागर कोण म्हणेल? मला दयेचा सागर कोण म्हणेल? मला वात्सल्य सिंधू कोण म्हणेल? तुकोबरा विटेवरच्या मालकाच्या पुढे मोठ्याने टाळी वाजतात. काय उदार आहेस प्रभू, काय उदार आहेस. अरे तुझं ध्यान केलं याच्याकरता रक्ताच्या नात्यातली माणसं रक्ताच्या नात्यातल्यांना पेटून देत होती, पण त्या नात्यातल्या माणसांनी तुझं ध्यान केल्याच्या नंतर तू त्यांना जीवदान द्यावं. तुझं ध्यान करण्यात जर इतकी ताकद आहे तर मग मला तरी दुसरं कशाला देत? हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा.
देवाचं आवडीन गुणगाणं आणि त्याला ध्यानात ठेवण्याची ताकद आहे. 5 मिनिटात एक प्रसंग सांगतो. पूर्णेराम 11:20 झालेत ना. मोरेगाव सप्ताह झाला. उत्तरेश्वर बापू माझ्या जन्माच्या मागे पुढचा काळ आहे. वैकुंठवासी भगवान बाबा शिव झालते त्यावेळेला. नंतरचा सप्ताह, तो सप्ताह महंत भीमशिम बाबांनी केला. दुधना नावाच्या एका सरितेचं नदीचं पात्र आहे. त्या नदीच्या पात्रात वाळवंटात सप्ताह झाला. सांगणारी माणसं, पाहणारी माणसं अजून जिवंत आहेत. पालकर म्हणून सरपंच होते. 18चा पाठा असणाऱ्या गिरण्या 4 चालत होत्या. दिवसाकाठी 50 ते 55 पोते ज्वारी दळायची. रात्रभर. सकाळी ते पीठ भाकरीला पाठवायचं. 2च वस्तू खाला. एका माणसाला 1 भाकरी आणि 2 वगराळे आमटी. याच्या व्यतिरिक्त काय भेटतच नव्हतं. आता जो अन्नाचा सुकाळे गुणगाई नावडी एवढ्यावर सांगतोय, किंवा तुझा विसर न व्हावा, याच्यावर दोन्हीचा संलग्न काय अर्थ एकच आहे का? असं वेगळं वेगळं काही ताणाय तुणायची गरज नाही. फार मोठा सप्ताह. दिवस शनिवारचा आहे. सेलूचा बाजार आहे. 8-9 किलोमीटर बाजाराचं ठिकाण आहे मार्केटचं. त्या दिवशी मार्केटची बिटं आटपली. आडत्यांची बिटं लवकर झाली आणि गोर गरीब सर्वसामान्य लोकाच्या दुकानात हमाली करणारी माणसं त्या सप्ताहाकरता प्रसादाकरता निघाली. तोपर्यंत सप्ताहातल्या सर्व पंक्ती आटपलेल्या होत्या. पंक्तीला फक्त कार्यकर्ते तेवढे जेवायचे राहिले होते. 100-200 लोक. स्वयंपाकघरात एक सुद्धा बंदी भाकर नव्हती. चुली 200 होत्या. इकडं तोंड करून 100 आणि इकडं तोंड करून 100. सकाळी 4 वाजता चुली पेटायच्या. 12ला चुली बंद व्हायच्या. एक बाई किती भाकरी टाकीत असेल? 4 ते 12. एकीनं भाजायची पुढून, एकीनं वरची खालीवरी करायची आणि एकीनं भाकर घडायची. एका चुलीवर 3 बाई, 3 बायका. सन 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 भाकरी. भाकरीचा ढीग भांडारगृहात लागला. पलीकडून हत्ती उभा केला तरी दिसत नव्हता, इतक्या भाकरीचा ढिगल. किती लोक जेवायचे? मोठी भाकरी जुन्या माऊलीची. भाकरी वाहडी बरोबर चुरगाळायची आणि वरून 2 वगराळे आमटी टाकायची. माणसं तृप्तीचा ढेकर देऊन जात होते. सगळ्याची जीवन आटपली. कार्यकर्ते जेवायला बसले. देवघराच्या बाजूला रावटी लावलेली होती. त्या रावटीमध्ये महंत भीमसिंह बाबा होते. आदरणीय साहेबरावजी महाराज कोठाळकर म्हणायचे, भीमसिंह बाबा म्हणजे चौरंगी चिरा. बाबा गायनात श्रेष्ठ, बाबा पकवाजात श्रेष्ठ, बाबा कीर्तनात श्रेष्ठ. बाबा कीर्तनात उभे राहिले की पांडुरंग दिसायचे. काय लोक होती होई, काय महात्म्य होती. रावटीमध्ये महंत भीमसिंह बाबा बसलेले. एका कार्यकर्त्याने सांगितलं, बाबा तुम्ही आम्हाला जेवायला बसायला सांगितलं. इकडच्या बाजूला मोरेगाव, इकडच्या बाजूला खुपसा नावाचं गाव आहे. आजही आहे. सेलूकून येताना खुपसा लागतं, इकून देवगाव फाट्याकून जाताना मोरेगाव लागतं. दोन्हीच्या मधात नदीचं दुधनेचं पात्र. आता त्याच्यावर लोर दुधना प्रकल्प म्हणून धरण झालं. बाबा तुम्ही आम्हाला जेवायला सांगितलं, पण आमच्या 100-200 लोकांपुरता स्वयंपाक घरात आहे आणि एकही बंदी भाकर नाही. वाढून वाढून जे खाली पडलेले भाकरीचे तुकडे येतं ते मोठाल्या टोपल्यानं 2-4 टोपले तुकडे भरतील.
एकेकाला अशी मोठी एक एक गच्ची जर टाकली तर आम्ही 100-200 जण जेवतोत. पण आता 500-700 लोक नदीच्या पात्रात खाली उतरलेत. काय द्यायचं जेवायला? दिवस उन्हाळ्याचे होते. मंडप कापडी देऊन आंब्याच्या जांभळीच्या फांद्याचे मंडप केलेले होते, लाकडं लावून. खूप मोठी सोय झालेली होती. पण आता चुलीवाल्या बंद पडल्या होत्या. आपोआपल्या ठिकाणी म्हाताऱ्या झाडाकडे रावट्यात बसलेल्या होत्या. जरी असेल तर ज्वारी दळायची राहिलेली होती. कोण करायचे एवढ्या लोकांना स्वयंपाक? त्या काळात तेजोमय रत्न, विटेवरच्या मालकावर निष्ठा असलेलं रत्न. आवाज सांगू बाबांचा? वैकुंठवासी स्वर्गीय महंत भीमसिंग बाबांकडं भारत रत्न गान कोकिळा लताबाई आल्या. लताबाईंचं गायन झालं महाराज. पण लताबाई बऱ्यापैकी महात्म्य होते. सगळ्यांनी लताबाईंना खुणिलं, ताईसाहेब बाबाजींना गाल लावा. तर बापू वैकुंठवासी महंत भीमसिंग बाबांनी एक अभंग गायला. तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी, एक अभंग 13 रागात. लगेच राग बदलायचा, लगेच. लताबाई पाहत होत्या महंत भीमसिंग बाबाकडं. भारतरत्न असलेली माऊली भीमसिंग बाबाच्या चरणावर लोटांगण घातलं. डोळे भरून आले. माय म्हणायचे बाबा, माय काय बाबा विदेशात गाजले, पण एक अभंग 13 रागात नाही म्हणतायत मला. पण भारतरत्न झालेली माऊली भीमसिंग बाबांचं वर्णन करते. एक अभंग तुम्ही 13 रागात म्हणावा, कसा राग बदलून पलीकडे जाता. 5 मिनिटं हात जोडून उभी. काय भीमसिंग बाबा बाहेर आले. असं तेजस्वी लोण्यासारखं शरीर. महाराज या लोकांचं रूप बघितल्याच्या नंतर असं वाटतं की प्रत्यक्ष जगाचा बाप आपण पाहतोय. या आचरणातली लोक होती ना, ही सात्विकतेतली लोक होती. एका तिळाईत का आचरण न ढळू देणारी लोक होती. म्हणून महाराष्ट्रभर पुण्यतिथ्या चालू आहे. आता किती कोटी रुपये कमीले पोट्ट इतक्या पुण्यतिथ्या करीन. उलट जे आहे ना, जास्त पैसे कमीले का त्याचे पोरं आम्हाला विचारतात, आमचे बाबा कोण दिवशी मेले. तुझ्या बाबानं तुला संपत्ती कमवली ना, आमचा काऊन पिना पाडायला. तो हा बाबा मेलेला काय आमच्या छातीवर लिहून ठेवा का? कोण वारकरी सांगा बरं. त्याला भगवान बाबाची पुण्यतिथी माहीत नसेल. कोण वारकरी असेल सांगा बरं, त्याला भाऊंची पुण्यतिथी माहीत नसेल. कोण वारकरी असेल त्याला भीमसिंग बाबाची पुण्यतिथी माहीत नसेल. कोण वारकरी असेल तुमच्या परिसरातला त्याला मदन बाबांची पुण्यतिथी माहीत नसेल. इथं बसलेल्या 90% माणसाला विचारा बापाची पुण्यतिथी. मला वाटते सप्तमी आणायला पाहिजे तुला. होईल का नाही असं? 95% लोकांना माहित नाही. काही तारखा सांगतील, तारखेवर पुण्यतिथी नसती. सोंबळ्या आपली संस्कृती मितीवर तिथीवर असती. खोडं बोलतोय महाराज. महाराष्ट्रभर या लोकांचे उत्सव का? यांनी जीवन जनतेसाठी जाळले. तुमच्या माझ्यासारख्या जीवाचा उद्धार व्हावा याच्याकरता जीवन जाळलंय. आणि आपल्या पुण्यतिथी लक्षात का राहत नाही? आपण संसारासाठी जळालोत. इतका फरक आहे. तेजोमय तेजस्वी महात्मा बाहेर आले रावटीतून. काय लोक अशी चालताना अशी माणसं चळचळ कापत होते. यांच्याकडे पाहत असताना चळचळ कापत होते. केवढा महाराज होता त्याला भेटत नाही. ते लगेच म्हणतो हा एक चुना.
म्हणजे याचा पांचट, याला जर पांचट म्हणलं ना तर पांचटपणाने एक दिवशी मला फोन केलता पांचटानं. ते म्हणला बाळू महाराज त्याला पांचट म्हणे जाऊ नका, मी तितका पांचट नाही. म्हणजे पांचटपणा पण काही काहीला लाजायलाय, इतके काही काही महापांचट येतो. हो काय वागत होती लोक. यांच्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्य लाजत होता, चंद्र लाजत होता. अशा तत्वावर आरूढ असणारी लोक होती. बाहेर निघाले महंत भीमसेन बाबा. बापू मी एकदाच पाहिले मंठ्याला, अभंग ऐकिला, रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दरुशने संताची. निळकंठेश्वरचे स्वामी चाल म्हणायला होते, असं बघावं वाटत होतं. सुंदरशे कानामध्ये कुंडल होते. बाबांनी स्वतः शेवटची चाल म्हणली आणि बाजूला तेजस्वी संन्यासी आचार्य पदवी कमवलेले निळकंठेश्वरचे स्वामी पलीकडच्या बाजूला चाल म्हणायला. असं वाटत होतं ज्ञानोबा आहे तुकोबा आहे उभे आहेत. असं वाटत होतं शांती ब्रह्मनाथ बाबा उभे आहेत. असं वाटत होतं विटेवरचे मालक भगवान शिवशंकर उभे आहेत. काय ती आगळी वेगळीच मजा आहे लोकांकडे पाहत असताना. आता पैसे कुंटाला नसतील काही महाराजाकडे, पण शास्त्री भाऊ हे लोक होता येत नाही. हे फक्त आता आपण चित्रात पाहायचे. आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकी जात्या कधी, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. हे फक्त आता मागच्या लोकांचं ऐकत राहायचं आपण. हेच लोक बाहेर आले. अलीकडे आल्याबरोबर पाहिलं असं इकडे त्या लोकांकडे. एक जणाला जवळ बोलवलं. का रे म्हणे एखादी बंदी भाकरी नाही का, साबूत भाकरी नाही म्हणे. भीत एकानं सांगितलं बाबा एकच भाकरी शाबूत आहे. तिथं ज्ञानोबारायचा फोटो होता, तिथं तुकोबारायचा फोटो होता, तिथं संत भगवान बाबांचा फोटो होता आणि त्यांच्या पुढे नैवेद्य म्हणून केळीच्या पानावर एक भाकरी शाबीत टेकलेली होती. काय अधिकार महाराज या लोकांचा. महंत भीमसिंह बाबांनी दोन्ही गुडघे खाली टेकले आणि त्या नैवेद्यापाशी ज्ञानोबाराय तुकोबारायला भगवान बाबाला हात जोडले. विटेवरच्या मालकाचं स्तवन केलं. प्रभू अविरत ज्या महात्म्यांनी रात्रंदिवस तुमची सेवा करावी, भजन करावे आणि त्या सप्त्यात आलेली गोरगरीब माणसं उपाशी जावा याची लाज कोणाला आहे. काय म्हणले असतील देव जाणे. टेकलेले गुडघे उचलले, बाजूला सरकले आणि एकाला सांगितलं हा नैवेद्य उचला आणि स्वयंपाकघरात जिथं भाकरीचा चुरा आहे त्याच्यावर चुरगळा करून टाकून द्या. 1200-1300 लोक जेवले तरी भाकरी संपत नव्हत्या. महाराज रात्रंदिवस आवडीनं त्याचं भजन गाण्याची ताकद आहे. गुणगाईनं विढोबार कुमाई